हॅलो फ्रेंड्स, गौरी गणपतीत नैवेद्याच्या ताटात असणारा पदार्थ ते म्हणजे खीर। तर आज मी तुम्हाला नारळाचा चव वापरून तयार केलेली अशी तांदळाची खीर दाखवणार आहे। सर्वप्रथम खीरीला वापरणारे जे तांदूळ आहेत ते स्वच्छ धुवून अशा प्रकारे पाण्यामध्ये 4 तास आधी भिजत ठेवायचे आहेत। आता या इथे कढईमध्ये तूप गरम करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये हे तांदूळ थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। अगदी थोडेसे फ्राय करायचे, जास्त भाजायचे नाहीये। तुम्ही बघू शकता तांदूळ थोडेसे फुललेले आहेत, तर त्यामुळे तुपावर हे तांदूळ थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। अगदी जरासा परतून घ्यायचा आहे फक्त। या इथे मी बासमती तांदूळ वापरलेले आहेत, तर तुम्ही कुठल्याही तांदूळ वापरू शकता। सुरुवातीला गॅसची फ्लेम लो ठेवूनच हे तांदूळ तुपावर हलकेसे असे परतून घ्यायचे आहेत। या इथे बासमती तांदळामुळे खूप छान सुगंध येतोय आणि हा तांदूळ पटकन शिजायलाही मदत होते। थोडंसं फ्राय होताच त्यामध्ये गरम दूध ओतायचं आहे। तर इथे मी 1 वाटी तांदळासाठी अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे। हे तांदूळ शिजवण्यासाठी सुरुवातीला अर्धा लिटर दूध घालायचं आहे आणि त्यानंतर खीर शिजवताना अजूनही पुढे दूध लागू शकतं, तर त्यामुळे पाऊण लिटर दुधाची तयारी ठेवावी। गरम दूध घातल्यामुळे दुधाला लगेचच उकळी येऊ लागते, तर त्यामुळे चमच्याने सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हे तांदूळ कढईला खाली लागणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। आणि आता यामध्ये अर्धा पेला पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यामुळे कढईच्या तळाशी ही खीर लागणार नाही आणि खीरही चिकट होत नाही। थोडंसं पाणी घातल्यामुळे खीरीचा बॅलन्स राहतो, खीर जास्त पातळही होत नाही आणि जास्त घट्टही होत नाही। तर त्यामुळे कोणतीही खीर बनवताना दुधाबरोबर थोड्याशा पाण्याचा वापर करायचा आहे। आता रवीने हे तांदूळ थोडे थोडे अशा प्रकारे मॅश करायचे आहेत। हे तांदूळ शिजत आलेले असल्यामुळे रवीने पटकन मॅश होण्यास मदत होते आणि मिक्सरमधून तांदळाची भरड काढायचाही वेळ वाचतो, तर त्यामुळे रवीने अशा प्रकारे मॅश करून तुम्ही तांदूळ शिजवू शकता। आता यामध्ये 1 वाटी दूध ऍड करायचं आहे, कारण खीर आता घट्ट होऊ लागलेली आहे। खीर शिजत आलेली असल्यामुळे थोडं थोडं दूध किंवा पाणी ऍड करू शकता। गॅसची फ्लेम लो ठेवूनच ही खीर शिजवून घ्यायची आहे आणि आता यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे। थोडा वेळ झाकण ठेवल्यामुळे याला छान पाणी सुटलेलं आहे। आता यामध्ये चिमूटभर हळद आणि मीठ घालायचं आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये 1 वाटी खोवलेलं ओलं खोबरं घालायचं आहे। याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि त्यानंतर लगेचच यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे। साखरही तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता। आता हे छान असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। तांदळाची खीर तयार करताना ही लगेचच घट्ट होऊ लागते, तर त्यामुळे तुम्ही मध्ये मध्ये दूध किंवा पाणी ऍड करू शकता। गॅसची फ्लेम लो ठेवूनच हे छान असं ढवळत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता खीर आता छान शिजत आलेली आहे। तर आता यामध्ये 2 चमचे दूध मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। दूध मसाला वापरण्याऐवजी यामध्ये तुम्ही मिक्स ड्रायफ्रुट्सचे बारीक कापही घालू शकता। खीरीची कन्सिस्टन्सी जशी तुम्हाला हवी आहे तशी तुम्ही ठेवू शकता। जर तुम्हाला पातळ हवी असल्यास त्यामध्ये तुम्ही मध्ये मध्ये दूध घालू शकता। जर तुम्हाला घट्ट हवी असल्यास थोडंफार अशा प्रकारे घट्ट ठेवू शकता। सुरुवातीला तुम्ही बघितल्याप्रमाणे इथे अर्धा लिटर दूध वापरलेलं होतं आणि त्यानंतर 2दा 1 वाटी दूध घातलेलं आहे, जेणेकरून खीर अशा प्रकारे घट्ट होते। म्हणजे 1 वाटी तांदळासाठी पाऊण लिटर दूध लागलेलं आहे। किंवा तुम्ही फक्त दुधाचा वापर न करता यामध्ये थोडं थोडं पाणी घालू शकता किंवा दूध आणि पाणी मिक्स करूनही घालू शकता। खीर शिजवण्यासाठी इथे 15 ते 20 मिनिटं लागलेली आहे आणि आता खीर शिजत आलेली आहे। तर आता यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे। यावर फक्त 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। आता झाकण काढायचं आहे। झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता खीर छान अशी घट्ट झालेली आहे। मी इथे खीरीची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे ठेवलेली आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, थोडी मीडियम अशी घट्ट ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम आता बंद करायची आहे
आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे। ओला नारळ वापरून तयार केलेली अशी तांदळाची खीर कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा।